लग्न एक तडजोडमधील पार्ट 3 आता आपण पाहत आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया पार्ट 3 पाहण्यासाठी. काळाचे चक्र अथांग वेगाने फिरत होते. कावेरीला डॉक्टर अनुराधा यांच्या घरी येऊन आता पूर्ण 2 वर्ष उलटून गेली होती. या 2 वर्षांत कावेरीचे संपूर्ण आयुष्य बदलले होते. ती आता केवळ एक काळजीवाहू किंवा व्यवस्थापक राहिली नव्हती, तर डॉक्टर अनुराधा यांच्या कौटुंबिक विश्वासा आणि त्यांच्या हॉस्पिटल प्रशासनाचा एक अविभाज्य भाग बनली होती. तिच्या चेहऱ्यावरचे तेज, तिच्या बोलण्यातील स्पष्टता आणि तिच्या आत्मविश्वासाने तिला एक वेगळीच ओळख मिळवून दिली होती. परंतु तिचे हृदय आजही त्या एकाच ठिकाणी अडकले होते. तिचा 5 वर्षांचा मुलगा आरव. ती रोज रात्री देवासमोर दिवा लावून आरवच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करायची. तिने बँकेत जमा केलेला निधी आता बराच मोठा झाला होता. ती योग्य वेळेची वाट पाहत होती, जेव्हा ती कायदेशीर मार्गाने आयुष शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध लढून आपल्या मुलाची कस्टडी मागू शकेल. पण नियतीचे खेळ अगाध वेगळे असतात. माणसाने आखलेल्या योजनांपेक्षा नियतीची योजना नेहमीच अनपेक्षित आणि नाट्यमय असते. ती जुलै महिन्यातील एक पावसाळी संध्याकाळ होती. दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराचा वेग मंदावला होता. डॉक्टर अनुराधा यांच्या हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी एक विशेष वैद्यकीय शिबिर आणि धर्मादाय ट्रस्टची बैठक पार पडली होती. ते काही अत्यंत गरजू, भटकलेल्या आणि हताश कुटुंबांना वैद्यकीय आणि आर्थिक मदत देण्यात आली होती. आता डॉक्टर अनुराधा संध्याकाळी 5:30च्या सुमारास हॉस्पिटलमधून निघण्यापूर्वी त्यांनी कावेरीला फोन केला. कावेरी, मी हॉस्पिटलमधून निघत आहे. डॉक्टर अनुराधांचा आवाज फोनवरून आला. हो मॅडम, तुमची ब्लॅक कॉफी आणि रात्रीचे जेवण तयार आहे. कावेरीने नेहमीप्रमाणे नम्रपणे उत्तर दिले. नाव म्हणजे नाही कावेरी, आज फक्त माझ्यासाठीच नाही, माझ्यासोबत काही खास पाहुणे येत आहेत. डॉक्टर अनुराधा म्हणाल्या. हॉस्पिटलच्या चॅरिटी विंगमध्ये आज एक अतिशय गरजू आणि त्रासलेले कुटुंब आले होते. त्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे. सोबत एक लहान मुलगाही आहे, जो कुपोषित आणि आजारी दिसतोय. मी त्यांना आपल्या घरी थोडा वेळ विश्रांतीसाठी आणि चहा फराळासाठी आणत आहे. तू चहा आणि काही पौष्टिक नाश्ता तयार ठेव प्लीज त्यांच्यासाठी. सो कावेरी म्हणाली, हो नक्कीच मॅडम, मी सर्व काही तयार करून ठेवत आहे. कावेरीने तत्परतेने उत्तर दिले. कावेरीने फोन ठेवला आणि ती लगेच कामे उरकण्यात मग्न झाली. तिने सुगंधी चहा उकळायला ठेवला, गरम नाश्ता तयार केला आणि ट्रेमध्ये कप बशा व्यवस्थित मांडून ठेवल्या. लहान मुलाचे नाव ऐकून तिच्या मनात नेहमीप्रमाणेच आरवची आठवण जागृत झाली होती. तो लहान मुलगा कोण असेल, त्याला काय आवडत असेल, या विचाराने तिने मुलांसाठी गरमागरम दूध आणि बिस्किटेही बाजूला कटून ठेवली होती कावेरीने. सो संध्याकाळी 5:45च्या सुमारास बंगल्याची मुख्य डोरबेल वाजली. बाहेर पावसाचा कडकडाट सुरू होता. कावेरी स्वयंपाकघरात होते. डॉक्टर अनुराधा यांनी स्वतःच्या चावीने दार उघडले आणि पाहुण्यांना आदरपूर्वक आतमध्ये बोलवले. आत या म्हणून. आता पावसात खूप भिजलेला आहात, तुम्ही इथे सोफ्यावर बसा. डॉक्टर अनुराधा यांनी काळजीयुक्त आवाज दिवाणखान्यातून आला. आता कावेरीने चहाचा ट्रे हातात घेतला. ट्रेमध्ये चहाचे वाफाळलेले कप, फराळाचे ताट आणि दूध ठेवले होते. ती अत्यंत शालीनतेने मंद पावले टाकत स्वयंपाकघराचा पडदा बाजूला करून मुख्य दिवाणखान्या म्हणजे लिव्हिंग रूममध्ये आली. मॅडम, चहा आणला आहे. कावेरीने मान खाली घालून चहाचा ट्रे सेंटर टेबलवर ठेवण्यासाठी पाऊल पुढे टाकले. आता परंतु तिची मान वर झाली आणि तिची नजर समोर बसलेल्या सोफ्यावर बसल्या पाहुण्यांवर पडली. त्याच क्षणी कावेरीच्या हातातील चांदीचा ट्रे थरथरला. चहाचे कप एकमेकांवर आदळून मोठा आवाज झाला आणि ट्रे तिच्या हातातून सुटता सुटता वाचला. तिच्या पायाखालची जमीन जणू हजारो फूट खाली खचली होती. तिच्या तोंडातून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडता राहिली. तिच्या समोर सोफ्यावर जे कुटुंब बसले होते ते दुसरे कोणी नसून आयुष शुक्ला, शीला आंटी आणि त्यांच्या मध्यभागी बसलेला अत्यंत अशक्त आणि उदास दिसणारा 5 वर्षांचा लहानगा आरव होता. कावेरीचे संपूर्ण शरीर सुन्न झाले. तिचे डोळे विस्फारले. पण समोरचे चित्र कावेरीच्या कल्पनेपलीकडचे होते. ते श्रीमंत, रुबाबदार शुक्ला कुटुंब आज पूर्णपणे कोमेजलेले आणि उद्ध्वस्त दिसत होते. आयुषच्या अंगावर जुने, चुरगळलेले आणि कोपऱ्यावर फाटलेले कपडे होते. त्याची दाढी वाढलेली होती. डोळ्याखाली पडलेली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरचा अहंकार पूर्णपणे गायब होऊन तिथे फक्त हताशपणा दिसत होता. शीला आंटी, ज्या कधी काळात सोन्याच्या दागिन्यांनी टोपलभर सोनं त्यांच्या अंगावर मडलेलं असायचं आणि गर्वाने ताट मानाने चालायच्या, त्या आज एका सुरकुतलेल्या साध्या सुती साडीत डोक्यावरचे केस विस्कटलेल्या अवस्थेत असहाय्य वृद्धेसारख्या खचून होत बसल्या होत्या. आणि सर्वात भयंकर दृश्य म्हणजे लहानगा आरव.
कावेरीचा आरव जो 3 वर्षांचा असताना गुलाबी गोंडस आणि म्हणजे एकदम असं बाळचं कसं असतं बाळाला तसं तो आज सुकलेल्या लाकडासारखा बारका झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब होते, अंगावर मळके कपडे होते आणि त्याच्या डोळ्यात एक भयानक भीती आणि अनामिक उदासीता साचलेली होती. दिवाणखान्यातून जणू काळाची गती थांबली. कावेरीने समोर पाहिल्यावर तिच्या डोक्यातील सर्व विचार चक्रावून गेले. त्याचवेळी आयुष आणि शीला आंटींची नजर कावेरीवर पडली. आयुषचे डोळे आश्चर्याने आणि धक्काने मोठे झाले. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. समोर उभी असलेली स्त्री ही तीच अशिक्षित असहाय्य कावेरी होती जिच्यावर त्यांनी अत्याचार केले होते. कावेरी आज आधुनिक सुटसुटीत कपड्यांमध्ये अत्यंत आत्मविश्वासी आणि एका मोठ्या बंगल्याची मालकीण वाटेल अशा दिमाखात उभी होती. आता शीला आंटींनी शीला आंटीच्या तोंडून शब्द फुटेना. त्यांचा चेहरा लाजेने आणि पश्चातापाने पांढरा पडला. त्या नजर खाली घालून श्वास रोखून बसल्या. अचानक सोफ्यावर थरथरत बसलेल्या 5 वर्षांच्या आरवची नजर कावेरीवर पडली. आरवने तिचे डोळे पाहिले, तिची ती परिचित माया अनुभवली. लहान मुलाचे मन आपल्या आईला ओळखण्यात कधीच चूक करत नसते. आता 2 वर्षांनी उलटली होती, पण आईचा स्पर्श आणि तिची नजर आरवच्या बालमनात कोरलेली होती. आरवच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर एकाएकी विजयसारखा प्रकाश पसरला. त्याचे सुकलेले डोळे अश्रूंनी भरून आले. तो सोफ्यावरून उडी मारून ओरडला, आई माझी आई, आई माझी आई, असं तो सोफ्यावरून ओरडला. आरवचे ते छोटेसे पाऊल कावेरीच्या दिशेने धावले. त्याने थेट येऊन कावेरीच्या पायांना आणि साडीला घट्ट अशी मिठी मारली. आई आई तू कुठे गेली होतीस? मला तुझी खूप आठवण येत होती आई. आरव कावेरीच्या साडीत तोंड लपून ढसाढसा रडू लागला. चहाचा ट्रे कावेरीच्या हातातून टेबलवर आपटला. कावेरी सर्व भान विसरली. तिचे कठोर झालेले मन एका क्षणात आईच्या अथांग ममतेच्या महापुरात वाहून गेले होते. ती तशीच जमिनीवर गुडघ्यांवर बसली होती. तिने आरवला दोन्ही बाहूंमध्ये अतिशय घट्ट कवळले. आरव माझं बाळ, माझा आरव. कावेरीच्या संयमाचा बांध फुटला. तिने आरवचे डोके, त्याचे गाल, त्याचे लहान लहान हात चुंबनांनी भरून टाकले. तिचे अश्रू आरवच्या विस्कटलेल्या केसांवर सांडू लागले. 2 वर्षांच्या ताटातुटीच्या विरहाचा आणि वेदनेचा दाह त्या एका मिठीत शांत होत होता. आरव तिच्या गळ्यात घट्ट बिलगला होता, जणू तो पुन्हा सोडला जाण्याच्या भीतीने कावेरीला सोडायलाच तयार नव्हता. हे सर्व नाट्यमय दृश्य पाहून डॉक्टर अनुराधा अत्यंत चक्रावून गेल्या. त्या सोफ्यावरून उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याने आणि संशयाचे जाळे विणले गेले. कावेरी, डॉक्टर अनुराधा यांचा गंभीर आवाज दिवाणखान्यात घुमला. हे काय चालले आहे? हे लोक कोण आहेत? आणि हा मुलगा तुला आई का म्हणतोय? तू या कुटुंबाला ओळखतेस का? कावेरीने आपल्या मुलाला छातीशी धरून हळूच मानवर केली. तिचे डोळे रडून लाल झाले होते, पण त्या अश्रूंच्या मागे आता 2 वर्षांची लाचारी नव्हती. आयुष शुक्ला आणि शीला आंटी मान खाली घालून कावेरीच्या समोर उभ्या असलेल्या एका गुन्हेगारासारख्या थरथरत होत्या. भूतकाळातील विश्वासघाताचा नकाब आज डॉक्टर अनुराधा यांच्या या भव्य दिवाणखान्यात पूर्णपणे फाटणार होता. दिवाणखान्यातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले होते. आता डॉक्टर अनुराधा यांच्या तीक्ष्ण नजरा सोफ्यावर बसलेल्या आयुष आणि शीला आंटीवर गेल्या होत्या. कावेरी जमिनीवर बसून आपल्या चिमुकल्या आरवला छातीशी कवटाळून होत्या. आता कावेरी, मला उत्तर हवे. डॉक्टर अनुराधा गंभीर स्वरात म्हणाल्या. हेच ते शुक्ला कुटुंब आहे का ज्यांनी तुझ्यावर अत्याचार केले आणि तुझ्या मुलाला हिरावून घेतले? कावेरीने काही बोलण्याआधीच आयुषने धडधडच्या छातीने पुढे होऊन आपले दोन्ही हात जोडले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. होय डॉक्टर मॅडम. आयुषचा आवाज भीतीने आणि लाजेने कापत होता. ही कावेरी माझीच पत्नी आहे आणि हा आरव माझाच मुलगा आहे. आम्ही हिचे गुन्हेगार आहोत. आता डॉक्टर अनुराधा यांच्या चेहऱ्यावर एकदम संतापाची लाट उसळली होती. तुम्ही त्या रागाने म्हणाल्या, तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरी पाऊल ठेवण्याची? एका असहाय्य आईकडून तिचे 3 वर्षांचे मूल हिरावून घेताना तुमच्या मनात दया आली नाही का? आणि आज कोणत्या तोंडाने इथे आला आहात? त्याच क्षणी शीला आंटी सोफ्यावरून उठल्या आणि थेट कावेरीच्या पायापाशी येऊन जमिनीवर कोसळल्या. ज्या शीला आंटींनी कधी कावेरीला कामवाली म्हणून हिणवले होते, त्या आज कावेरीचे पाय धरून ढसाढसा रडू लागल्या होत्या. कावेरी, आम्हाला माफ कर ग बाळा. आम्हाला आमच्या पापांची भयंकर मोठ्या प्रमाणात शिक्षा मिळाली आहे. शीला आंटींचा घोगरा आवाज दिवाणखान्यात घुमू लागला. ज्या विदेशी मुलीसाठी आम्ही तुला घराबाहेर काढले, तिने आमची राख रांगोळी केली.
कावेरी शांतपणे आपल्या मुलाला सावरून उभी राहिली. आता तिच्या चेहऱ्यावरचा कावेरीच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. ती जस्ट शांतपणे उभी होती. डॉक्टर अनुराधा यांनी आयुषला स्पष्टीकरण देण्यास सांगितलं. आयुषने मान खाली घालून उरलेले भयानक सत्य सांगण्यात सुरुवात केली. आता कावेरीला सोडल्यानंतर मी आरवला घेऊन लंडनला जेसिकाकडे गेलो. पण तिथे गेल्यावर मला समजले की जेसिकाने माझ्याशी फक्त पैशांसाठी आणि कायदेशीर फायद्यासाठी लग्न केले होते. तिचे आधीच एका दुसऱ्या माणसाची संबंध होते. तिने लंडनमध्ये माझा बिझनेस, माझी सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली. आयुषचा आवाज अधिकच तुटला. जेव्हा मी आईबाबांना लंडनला बोलावले तेव्हा जेसिकाचे खरे रूप समोर आले. तिने माझ्या वृद्ध आईवडिलांना नोकरांसारखे वागवले आणि सर्वात वाईट म्हणजे तिने या निष्पाप आरवला कधीही स्वीकारले नाही. ती त्याला अंधाऱ्या खोलीत बंद करायची, त्याला मारायची, त्याला उपाशी ठेवायची. बाबा ही दुःख आणि अपमान सहन करू शकले नाहीत. लंडनमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने बाबांचा जागीच मृत्यू झाला. ते आता या जगामध्ये नाही आहेत. कावेरीच्या डोळ्यांतून एक अश्रू ओघळला, पण ती गप्प राहिली. शीला आंटी रडत म्हणाल्या, तिने शुक्लाजींच्या मृत्यूनंतर आम्हाला रस्त्यावर फेकून दिले. आमचे सर्व पैसे, वाडा, दागिने सर्व काही लिलावात गेले. आम्ही कसेबसे जीवाच्या भीतीने आरवला घेऊन भारतात पळून आलो. आज आमच्याकडे राहायला घर नाही, खायला अन्न नाही. जेव्हा लंडनमध्ये जेसिकाचे अत्याचार पाहिले तेव्हा मला तुझी खरी किंमत समजली. कावेरी, तू देव माणूस होती. तू साक्षात देवीचा अवतार होतीस. पण आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही. आम्ही तुझ्याबरोबर नराधमासारखे वागलो. आयुष कावेरीच्या अगदी जवळ आला आणि त्याच्या डोळ्यात आशेचा एक किरण दिसू लागला. कावेरी, मला माझी मोठी चूक समजली आहे. आयुष गयावया करू लागला. देवानीच आज आपल्याला पुन्हा एकत्र आणले आहे. तू किती बदलली आहेस, किती सक्षम झाली आहेस. चल, आपण सर्व विसरून जाऊया. मी, तू, आई आणि आरव, आपण पुन्हा एकदा नवीन संसाराची सुरुवात करूया. मी तुला पत्नीचा पूर्ण मान सन्मान देईल. मला माफ कर कावेरी. आता दिवाणखान्यात एकदम शांतता पसरली. डॉक्टर अनुराधा कावेरीकडे पाहत होत्या. आरव कावेरीचा पदर घट्ट धरून उभा होता. आता कावेरीने हळूच आरवचा हात सोडला. ती एक पाऊल पुढे आली. तिने आयुषच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आता 2 वर्षांपूर्वीची भीती, लाचारी किंवा उपकाराचे ओझे अजिबात नव्हते. तिथे होती फक्त एक खंबीर, स्वाभिमानी आणि प्रगल्भ स्त्री. आयुषजी, कावेरीचा आवाज अत्यंत शांत पण पर्वतासारखा अढळ होता. तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. आयुषचा चेहरा उत्सुकतेने फुलला, पण कावेरीच्या पुढच्या शब्दांनी त्याच्या आशेचा चक्काचूर झाला होता. ज्या दिवशी तुम्ही मला त्या आनंदवाड्याच्या उंबरट्यावरून हाकलून दिले, ज्या दिवशी तुम्ही माझ्या हातातील 3 वर्षांच्या आरवला बळजबरीने खेचून घेतले होते, त्याच क्षणी माझ्या मनातील तुमचे पती म्हणून असलेले स्थान कायमचे नष्ट झाले होते. कावेरी, पण मी पश्चाताप करतोय ना, आयुष अडखळत म्हणाला. पश्चाताप? कावेरी उपवासाने हसली. हा पश्चाताप नाही आयुषजी, हा तुमचा स्वार्थ आहे. आज तुमच्याकडे पैसे उरले नाहीत, राहायला घर उरले नाही आणि जेसिकाने तुम्हाला हाकलून दिले म्हणून तुम्ही माझ्याकडे येत आहात. जर आज जेसिकाने तुम्हाला लंडनच्या महालात ठेवले असते तर तुम्हाला या कावेरीची किंवा तिच्या वेदनेची आठवण आली असती का? मुळीच नाही. ती शीला आंटीकडे वळली. आंटीजी, तुम्ही मला आईच्या उपकारांचे ओझे दाखवून आयुषशी लग्न करायला लावले होते. लग्न ही माझ्यासाठी एक तडजोड समझोता होती. मी ती तडजोड प्रामाणिकपणाने पाळली. या घरात त्या घराला मी आपले मानले, पण तुम्ही लोकांनी माझ्या निष्ठेचा आणि विश्वासघाताचा खून केला. तुटलेली काच जोडता येते, पण त्यातल्या भेगा कधीच भरून काढता येत नाहीत. आयुषने डोके खाली घातले. मी तुमच्याकडे पत्नी म्हणून किंवा या घराची सून बनून कधीही परत येणार नाही, कावेरीने ठामपणे सांगून टाकले. कावेरीने हे जेव्हा ठामपणे सांगितले, मग कावेरी खाली बसली. तिने आरवला दोन्ही बाहूंमध्ये उचलून घेतले. आरवने तिची मान घट्ट धरली, पण कावेरीच्या आवाजात आता आईची अथांग ममता आणि अधिकार होता. हा आरव माझा मुलगा आहे, त्याच्या अंगात माझे रक्त आहे, त्याला आईच्या प्रेमाची नितांत गरज आहे आणि त्याला अशा नराधमांच्या किंवा गरिबीच्या सावलीत भटकू देणार नाही. लग्न ही माझ्यासाठी एक तडजोड असू शकत होती, पण मातृत्व ही कोणतीही तडजोड असू शकत नाही. मी तुमच्या आयुष्यात कधीही पत्नी बनून येणार नाही. मी फक्त आरवची आई बनून तिचे संपूर्ण कर्तव्य मी पार पाडणार आहे. डॉक्टर अनुराधा पुढे आल्या. त्यांनी कावेरीच्या खांद्यावर हात ठेवला. आयुष व शीला आंटीकडे पाहून कडक स्वरात म्हणाल्या, तुम्ही लोक आत्ता या क्षणी माझ्या घरातून निघून जा. चालते व्हा तुम्ही इथून.
आरव आता त्याच्या आईसोबत सुरक्षित राहील. जर तुम्ही कायदेशीर मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केलात तर माझ्याकडे कावेरीवर झालेल्या अत्याचारांचे सर्व पुरावे आहेत. तुम्हाला जेलमध्ये सडावे लागेल. आयुष आणि शीला आंटींना समजले की आता सर्व काही संपले आहे. पश्चातापाचे अश्रू ढाळत मान खाली घालून ते दोघे त्या पावसाळी रात्री बंगल्याच्या दरवाजाबाहेर निघून गेले. दार बंद झाले. आता कावेरीने आरवला छातीशी घट्ट धरले होते. डॉक्टर अनुराधा यांनी कावेरीला जवळ घेऊन तिचे कौतुक केले. मला तुझा सार्थ अभिमान वाटतो कावेरी. तू आज स्वतःचे आणि तुझ्या मुलाचे भवितव्य जिंकले आहेस. डॉक्टर अनुराधा म्हणाल्या. कावेरीने खिडकीबाहेर पाहिले. बाहेरचा पाऊस आता थांबला होता आणि आकाशात चंद्र हळूहळू ढगांच्या आडातून बाहेर येत होता. कावेरी हे सिद्ध केले होते की स्त्री सहनशील असू शकते, उपकार स्मरू शकते, पण जेव्हा तिच्या स्वाभिमानाचा आणि पोटाच्या गोळ्याच्या भविष्याचा प्रश्न येतो तेव्हा ती कोणत्याही तडजोडीला नकार देऊन स्वतःचे नवीन विश्व निर्माण करण्याची अथांग सामर्थ्य ठेवते. आता लग्न एक तडजोड ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन भन्नाट कहाण्या घेऊन मी भेटणार आहे, कथा घेऊन मी भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन एखादी छान छान अशी इंटरेस्टिंग स्टोरी घेऊन. आणि चॅनल लाईक करा. तुम्हाला काय वाटलं तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कावेरीबद्दल काय वाटलं, आयुषबद्दल काय वाटलं, या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय काय वाटलं ते मला कमेंट सेक्शन्समध्ये नक्की सांगा. आणि भेटूया अशाच नवीन भन्नाट स्टोरी घेऊन. तोपर्यंत बाय.